रामकृष्ण हरी विठ्ठल पेशवा। प्रश्न अतिशय गंभीर आहे। कमेंट्स आली, सर लघवीमध्ये रक्त येते किंवा रक्ताची लघवी होते। थोडक्यात काय करू? खूप काही उपाय केले परंतु काय फरक पडत नाही। तर मी याच्यासाठी काय करावं अशी कमेंट्स आलेले। तर तसं काही काळजी करण्याची काही कारण नाही, म्हटलं तर काळजी करण्याची काही कारण नाही आणि म्हटलं तर काळजी करण्याचंही कारण आहे। दोन्ही बाजूने मी सांगतोय। कारण रक्तासारखी किंवा पिवळी लघवी ही उन्हाळ्यामध्ये आपल्याला जेव्हा जास्त आपण उन्हात फिरतो त्यावेळेलाही ही लघवी आपणास होते। आलं का लक्षात तुमच्या? उन्हामध्ये जास्त जरा फिरत असेल आपण तरी हा त्रास जाणवतो। उन्हाळ लागलं त्याला म्हणतात। गुळ आणि पाणी पिलं की ही उन्हाळ लागलेली किंवा लघवीची जळजळ जी होती ती जवळजवळ थांबून जाते। साधा सोपा हा उपाय सांगितला मी। आता पुढे नीट लक्ष द्या। रक्ताची लघवी होणे हे कशा कशाची कारण असू शकतात आणि याच्यावर घरगुती उपाय काय करायचे। तर पहिली महत्वाची गोष्ट, आपली युरेनरी ब्लॅडर पासून जी युरेटर निघते, युरेथ्रा निघते, ती मेलच्या बाबतीमध्ये प्रोस्टेट ग्लँड मधून येते। आणि पहिलं लक्षण सांगायला लागलं बरं का, प्रोस्टेट ग्लँड मध्ये जर एनी डिफेक्ट असेल तर रक्ताची लघवी होऊ शकते। दुसरं, किडनीमध्ये स्टोन असेल किंवा राळ साठलेली असेल आणि लघवी करताना त्रास होत असेल, लक्षात ठेवा, ह्या गोष्टी लक्षात ठेवा, तरीही रक्ताची लघवी त्या व्यक्तीला होऊ शकते। समजा तुमच्या खाण्यामध्ये एखाद्या दिवशी खूप बीट रूट तुम्ही खाल्लेला आहे किंवा तशा पद्धतीचे पदार्थ, रक्ताची लघवी होणे म्हणजे रक्तामध्ये आरबीसीज जाणे, याला हिमॅच्युरिया असं म्हणतात, साधं सोपं। त्यानंतर कारण अनेक आहेत, लक्षात ठेवा। मूत्रपिंड किंवा युरेनरी ट्रॅक आहे, याच्यामध्ये कुठंतरी इन्फेक्शन असणे। यासाठी काय करायचं? पहिला उपाय काय करायचा? नाही तर मग यातूनही हे उपाय मी घरगुती अगदी किरकोळ सांगतोय, तरीही नाही राहिलं तर मग तुमच्या डॉक्टरांना दाखवून तुम्ही आयडेंटिफाय करू शकता काय प्रॉब्लेम आहे, काय आहे। पण शक्यतो केमिकल्स अवॉइड करा। माझं सांगणं अतिशय सिंपल असतं, लक्षात ठेवा। पहिला उपाय म्हणजे भरपूर पाणी पिणे। तो उन्हाळा असू द्या, पावसाळा असू द्या किंवा हिवाळा असू द्या। लघवीला आल्यानंतर लघवी तुंबवायची नाही अजिबात। फिमेल मध्ये म्हणजे जास्त ही सवय असते लघवी तुंबवणे, आणि त्यांच्या लक्षातही येत नाही की आपली लघवी रक्ताची होती। आलं का लक्षात? कारण माघारी फिरून पाहायची आपणाला सवयच नाही। आपण केलेली लघवी कसली आहे आवर्जून पाहावं, लक्षात ठेवा। तर याच्यासाठी साधा सोपा उपाय पहिला सांगितला,
आता दुसरा उपाय मी सांगतो. आपल्या जेवणामध्ये त्यातल्या त्यात उन्हाळ्यात लघवी जर आपणाला रक्ताची होत असेल तर दररोज थोडं तरी दही खाल्लं पाहिजे. लक्षात ठेवा, लघवीसाठी दही खाल्लं पाहिजे आहे. तर संडास मार्फत रक्त येत असेल तर तूप खाल्लं पाहिजे आहे, जुनं तूप खाल्लं पाहिजे आहे. लक्षात ठेवा. म्हणजे मी हे सांगत असताना बरंच काही इतर सांगत असतो. आणि जेवणाच्या अगोदर काय करायचं तेवढं नीट लक्ष द्या. एक 4 दिवस फक्त उपाय हा करा तुम्ही, स्त्री असो अथवा पुरुष असो. रात्रीच दह्यामध्ये 5-6 पाकळ्या भिजत घालायच्या. दह्यामध्ये लसणाच्या पाकळ्या छोट्या छोट्या असतात त्या रात्रीच भिजत घालायच्या. आणि त्या भिजत घातलेल्या लसणाच्या पाकळ्या दह्यामध्ये सकाळी काढून घ्यायच्या आणि उन्हामध्ये वाळत ठेवायच्या. थोडंसं ऊन लागू द्यायचं. आणि त्या पाकळ्यापैकी 3 पाकळ्या सकाळी आणि 3 पाकळ्या सायंकाळी जेवणाच्या अगोदर किंवा जेवणाबरोबर तुम्ही खा. किंवा लसूण, दही, थोडंसं काळं तिखट किंवा हिरवी मिरची घालून एकत्रित मिक्सरमध्ये कोशिंबीर जशा पद्धतीनं बनवतो ना तशा पद्धतीनं चटणी बनवा या लसणाची. आणि या लसणाच्या चटणी बरोबर एक अर्धी चपाती, ज्याला तुम्ही फार शुद्ध आहेत ते पोळी म्हणतात, त्यांच्यासाठी सांगतो, किंवा चतकूर भाकरी त्या चटणी बरोबर अगोदर खायची. ही चटणी तुम्ही एक 3-4 दिवस खाल्ली तर तुमची रक्ताची लघवी पूर्णपणे बंद होईल आणि पांढरी फेक लघवी यायला सुरुवात होईल. यातूनही नाही फरक पडला तर आपल्या विश्वासू फॅमिली डॉक्टरांना दाखवणं आवश्यक आहे. फक्त विश्वासूच असले पाहिजे, कारण बरेच व्हिडिओ मी याच्यावरती टाकलेले. भगवंतांनी दिलेलं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ योगीराज हरिहर महाराज की जय. विठ्ठला 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 विठ्ठला.